नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण संपूर्ण विषयांची अगदी परिपूर्ण तयारी करून घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला 10वीच्या सीईटी परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण कसे मिळतील यासाठी आपण नेहमीच केला आहोत आणि रोज नवीन व्हिडिओ अपलोड करत आहोत। रोजच्या नवीन व्हिडिओसाठी बाळांनो, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। त्याच पद्धतीने रोजच्या नवीन व्हिडिओला लाईक करत जावा। तर बाळांनो, आज आपल्याला प्रकरण क्रमांक 3 जे इतिहासाचं अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, त्याचे संपूर्ण महत्त्वाचे मुद्दे, त्याच पद्धतीने या प्रकरणावर आधारित असणारे जे संपूर्ण बहुपर्यायी प्रश्न आहेत ते सुद्धा अभ्यासायचे आहेत। तर बाळांनो, तुमच्या समोर या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे दिसत आहेत। पहिला मुद्दा तुमच्या समोर दिसतोय, उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे। या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे, लक्षात घ्या। त्यानंतर दुसरा मुद्दा तुमच्या समोर बाळांनो दिसतोय, भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे। त्यानंतर 3 नंबरचा बाळांनो महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर दिसतोय, तो म्हणजे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांवरील संशोधन पद्धतीत तत्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योगधंदे आणि व्यापार व्यवस्थापनशास्त्र, कला, ज्ञानशाखा इत्यादी अध्यापन पद्धती सांगितले आहेत। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा बाळांनो तुमच्या समोर त्या ठिकाणी दिसतोय, तो म्हणजे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ। तर उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन। सांस्कृतिक वारसा जर बाळांनो पाहिला तर त्याच्यामध्ये मानवनिर्मित असतो, तो मूर्त आणि अमूर्त अशा 2 प्रकारचा असतो। त्यानंतर मूर्त प्रकारचा असतो, त्याच्यामध्ये प्राचीन स्थळे, वस्तू, वास्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादी भाग असतात। तर अमूर्तमध्ये परंपरा, पद्धती, कौशल्य, प्रतिनिधित्व करणारे समूह, गट इत्यादी गोष्टींचा बाळांनो समावेश होतो। त्यानंतर नैसर्गिक वारसामध्ये बाळांनो प्राणी, वनस्पती सृष्टी असेल, परिसंस्था असेल, या संपूर्ण गोष्टींचा समावेश होतो। सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे अंग आहे, हे लक्षात घ्या, जेणेकरून सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा हा जपला जावा। नंतर पुढचा महत्त्वाचा बाळांनो मुद्दा आहे, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, त्यामध्ये संग्रहालय असेल, संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, त्यानंतर मनोरंजन आणि संपर्क माध्यमे इत्यादी विषयी माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजे या संपूर्ण गोष्टी बाळांनो तुम्हाला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर पुढच्या पानावरती जाऊन आता महत्त्वाचे जे बहुपर्यायी प्रश्न आहेत ते आपण एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि व्यवस्थितपणे समजून घ्या बाळांनो। पहिला बहुपर्यायी प्रश्न बाळांनो तुमच्या समोर त्या ठिकाणी दिसतोय, तो म्हणजेच भारतात येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे। याचं उत्तर आपण मागाशीच बाळांनो पाहिलं, तो म्हणजेच बंगळुरू इथे आपण म्हटलं होतं, बँगलोरला त्या ठिकाणी ती इन्स्टिट्यूट आहे। त्यानंतर इतिहास, दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, इतिहास घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो। पहा बाळांनो, तर इतिहास सगळ्यांना माहिती असेल, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याला आपण भूतकाळ असं म्हणतो आणि म्हणूनच इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो। हा दुसरा बहुपर्यायी प्रश्न तुमच्या समोर होता। त्यानंतर तिसरा बहुपर्यायी बाळांनो प्रश्न तुमच्या समोर आहे, व्यवस्थितपणे त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि मग प्रश्नाचं उत्तर द्या। प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले, हा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर कशामुळे? विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले, म्हणजे विज्ञानाच्या ज्या वेगवेगळ्या प्रगती झालेली आहे। त्यानंतर बाळांनो 4 नंबरचा प्रश्न आपण पाहतोय, असे साधारणतः आपल्याला 15-16 प्रश्न जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, जेवढे आपल्याला शक्य आहे तेवढे या प्रकरणातले आपण घेतोय। 4 नंबरचा बहुपर्यायी प्रश्न बाळांनो तुमच्या समोर आहे, वारसा हा मानव निर्मित असतो असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर सुद्धा अगदी सेकंदात देत आहे, सांस्कृतिक वारसा हा मानव निर्मित असतो, हे लक्षात घ्या। त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी बाळांनो तुमच्या समोर ठेवलाय आणि त्याचंही उत्तर तेवढं सोपं आहे, तो म्हणजे या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत, ते म्हणजेच युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहे। त्यानंतर 6 नंबरचा बाळांनो तुमच्या प्रश्न समोर दिसतोय, तो 6 नंबरचा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे।
सांस्कृतिक आणि डॉट डॉट वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे। पहा म्हणजे कोणत्या वारशाचं व्यवस्थापन केलं पाहिजे तर पहिला असतो सांस्कृतिक आणि दुसरा आहे बाळांनो नैसर्गिक। ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक बी म्हणजे 2 नंबरचा पर्याय या प्रश्नाचं काय आहे बाळांनो उत्तर आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे। त्यानंतर 7 नंबरचा बाळांनो प्रश्न तुमच्या समोर दिसतोय। 7 नंबरचा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। इंटॅक ही स्वयंसेवी संस्था डॉट डॉट सालापासून कार्यरत आहे। पहा इंटॅक नावाची ही जी संस्था आहे ना बाळांनो ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे। ती 1984 पासून म्हणजे या ठिकाणी उत्तर जर पाहायचं म्हटलं तर हा पहिला पर्याय जो तुमच्या समोर दिसतोय 1984 पासून सालापासून कार्यरत आहे, हे तुम्हाला बाळांनो लक्षात ठेवायचं आहे। व्यवस्थितपणे माइंडमध्ये सेट करा की नक्की कधीपासून कार्यरत आहे तर 1984 पासून ही संस्था काय करते त्या ठिकाणी कार्यरत आहे। त्यानंतर बाळांनो पुढचा प्रश्न आपण घेतोय लगेच। पुढचा प्रश्न नक्की काय सांगतो ते व्यवस्थितपणे समजून घेऊया। या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन ब्रिटिश पुरातत्व 1 मिनिट आहे बाळांनो तुम्हाला व्यवस्थितपणे मी त्या ठिकाणी शो करतो म्हणजे 2 प्रश्न आपण काढूया। प्रश्न क्रमांक 8 आणि प्रश्न क्रमांक 9 तुमच्या समोर बाळांनो त्या ठिकाणी दिसत असेल तर पहा काय म्हटलं त्यांनी त्या ठिकाणी 8 नंबरचा प्रश्न ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर डॉट डॉट यांनी 1922 ते 1934 या काळात केले असा हा 8 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर काय आहे बाळांनो लिओनार्डो उली यांनी 1922 ते 1934 मध्ये या काळामध्ये केलेले आहे। त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे। 9 नंबरच्या प्रश्नाचं सुद्धा बाळांनो तेवढं सोपं उत्तर आहे। डॉट डॉट येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1984 मध्ये झाली। तर कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम कुठे आहे बाळांनो ते इंडियन म्युझियम कोलकाता येथे आहे। त्यानंतर 10 नंबरचा त्या ठिकाणी प्रश्न जर पाहिला तर तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। तो म्हणजेच बाळांनो डॉट डॉट मध्ये नॅशनल फिल्म अकाईव्ह त्याला राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे। जे उत्तर इथे वरती आपण पाहिलं तेच उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे। 10 नंबरचं उत्तर सुद्धा कोलकातामध्ये नॅशनल फिल्म अकाईव्ह असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच पद्धतीने 11 नंबरचा बाळांनो प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल। आता हा 11 नंबरचा प्रश्न नक्की काय सांगतो ते पण समजून घ्या। भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन डॉट डॉट मध्ये त्याची स्थापना झाली। म्हणजे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग जो माध्यम विभाग असतो त्याची स्थापना नक्की कोणत्या वर्षी झालेली आहे तर त्याची जी स्थापना आहे बाळांनो 1964 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर बाळांनो पुढचे महत्त्वाचे प्रश्न लगेच पाहतोय। 12 नंबरचा प्रश्न बाळांनो तुमच्या समोर दिसत असेल। 12 नंबरचा प्रश्न व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून जर पाहिलं तर 12 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला अगदी सेकंदात त्या ठिकाणी देता येईल। काय सांगतोय 12 नंबरचा प्रश्न तो पण पहा बाळांनो। 12 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे 1 मिनिट आहे बाळांनो। हां भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॉट डॉट मध्ये आहे। पहा भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे डॉट डॉट मध्ये आहे, नक्की त्याचं स्थान नक्की कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बाळांनो अगदी सेकंदात तुम्हाला देता येईल, ते दिल्ली येथे आहे। त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न सुद्धा तुमच्या समोर आहे। 13 नंबरच्या प्रश्नाचं काय आहे बाळांनो डॉट डॉट ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे तर ती कोणती आहे कुटियटम असं त्याला म्हटलं जातं। ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे। पर्याय क्रमांक 1 हे 13 नंबरच्या प्रश्नाचं बाळांनो उत्तर आहे। शेवटचे 3च प्रश्न तुमच्या समोर त्या ठिकाणी ठेवणे बाकी आहे। शेवटचे 3 प्रश्न आपण पाहूया, त्यालाही अगदी कमी वेळामध्ये बाळांनो हे आपला संपूर्ण व्हिडिओ तुमच्या समोर ठेवतोय। संपूर्ण विषयांचा अभ्यास सुद्धा या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा आपल्या चॅनलवरती बाळांनो तुम्ही एकदा प्लीज भेट द्या, तुम्हाला चॅनलवरती सुद्धा हा संपूर्ण अभ्यास पाहायला मिळेल। त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न पहा बाळांनो डॉट डॉट मधील ठटेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा आहे असं म्हटलं तर हा 14 नंबरचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे बाळांनो पंजाबमधील ठटेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा आहे असं म्हटलंय। त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न काय सांगतोय पहा बरं डॉट डॉट मध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे दप्तरे जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात। पहा काय म्हटलंय प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे। डॉट डॉट मध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे असं म्हटलंय
त्याच पद्धतीने जुने चित्रपट असेल इत्यादी जतन करून ठेवले जातात. हा 15 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे बाळांनो अभिलेखागारमध्ये ह्या संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी जतन करून ठेवल्या जातात. तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. आणि 16 नंबरचा पर्याय प्रश्न त्या ठिकाणी बाळांनो तुमच्या समोर दिसतोय. तर 16 नंबरचा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय नावाच्या नावाच्या मेसोपोटेमियाच्या राज्यकन्येने बांधले होते असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे 16 नंबरचा जो प्रश्न आहे तो सुद्धा बाळांनो तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बाळांनो पर्याय क्रमांक ब एनिगॉल्डी. म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राज्यकन्येने बांधले होते. अशा पद्धतीने आपण या प्रकरणाचे संपूर्ण महत्त्वाचे जे 16 प्रश्न होते ते अतिशय महत्त्वाचे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. बाळांनो चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आपलं टार्गेट आहे 100 पैकी 100. त्यासाठी चांगला अभ्यास करा. संपूर्ण अभ्यास आपण घेतोय त्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा बाळांनो आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनवरती बाळांनो नक्की क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. थँक्यू सो मच ऑल.